आज 26/11च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याला 17 वर्ष झाली। यानिमित्त हल्ल्यातील शहीद आणि सर्व पीडितांच्या स्मरणार्थ नेव्हरेवरचं गेटवे ऑफ इंडिया हे आयोजन करण्यात आलेलं आहे। यासारखा भीषण हल्ला पुन्हा कधीही होऊ नये असा निर्धारही केला जाईल। मुंबईतील 26/11 हल्ल्याला आज 17 वर्ष पूर्ण झाली। महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेकडून आज 26/11 अतिरेकी हल्ल्यात दहशतवाद्यांशी मुकाबला करताना शहीद झालेल्या शहीदांना मानवंदना देण्यात येणार आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील, सोबतच दिग्दर्शक विपुल शहा सुद्धा उपस्थित राहतील। भारतीय संविधान दिनानिमित्त काँग्रेसनं अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलंय। टिळक भवन इथं प्रजासत्ताक आभास का वास्तव या विषयावरती विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलंय। घटनातज्ञ आणि विचारवंत डॉक्टर आनंद तेलतुंबडे हे प्रमुख वक्ते आहेत। आनंद तेलतुंबडे यांच्यावरती शहरी नक्षलवादाचा ठपका ठेवल्यानंतर त्यांना 3 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला होता। यानंतर ते आज काय बोलतील याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं राज्य निवडणूक आयोगाला पत्र दिलंय। राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेली असून या याद्यांवरती हरकती आणि सूचना घेण्यासाठी 27 नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। मात्र बऱ्याच महानगरपालिकांमध्ये प्रारूप मतदार याद्यांवरती हरकत आणि सूचना घेण्यासाठी मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे असं या पत्रामधून कळवण्यात आलंय। अवघ्या 7 दिवसांची मुदत ही अत्यंत कमी आहे, ती 15 दिवसांपर्यंत वाढवून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं या पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे। नगरपंचायत आणि नगर परिषदेतील अपक्ष उमेदवारांना आज चिन्हाचं वाटप करण्यात आलं, त्यामुळे अपक्षांच्या प्रचाराला अजून सुरुवात झालेली नाही। प्रचार 30 तारखेला संपणार असल्यानं प्रचाराकरता केवळ 4च दिवस मिळणार आहेत। त्यामुळे एकीकडे मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना प्रचारामध्ये आघाडी घेतलेली असून त्यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे, तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार हे चिन्हाच्या प्रतीक्षेत आहेत। मी 17 तारखेला बुटवरी नगर परिषद अध्यक्षपदाचा फॉर्म भरला होता आणि 21 तारखेला हे विड्रॉल झाले, पण आतापर्यंत सुद्धा चिन्ह भेटला नाही किंवा 26 तारखेला भेटणार आहे। तर कॅल्क्युलेशननुसार 30 तारखेला जर प्रचार बंद होईल तर चिन्हाच्या त्रासामुळे आम्ही या 4 दिवसात प्रचार कसा करू हे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगावे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघरमध्ये सभा घेणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेनंतर मुख्यमंत्री फडणवीस देखील सभा घेणार आहेत। पालघरमध्ये नगरपरिषदा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमनेसामने असल्याचं चित्र आहे। डहाणूमध्ये भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी सरळ लढत असून भाजपचे भरत राजपूत हे रिंगणामध्ये असून त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेकडून राजेंद्र माच्छे रिंगणामध्ये आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपाठोपाठ आता खासदार श्रीकांत शिंदे हे देखील प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत। श्रीकांत शिंदे आजपासून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। नगरपरिषद निवडणुकीसाठी ते नंदुरबार, शिरपूर, अमळनेर, पारोळा, चांदवड, पिंपळगावमध्ये सभा घेतील, तर गुरुवारी पाथरी, मानवत, परतूर, हदगाव आणि मुखेडमध्ये देखील ते सभा घेणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबतची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। आता शुक्रवारी दुपारी 12 वाजता ही सुनावणी होणार आहे। कालच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक प्रक्रियेला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही। निवडणुका होऊ द्या, पण त्या आमच्या आदेशांच्या अधीन असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। तर गरज पडल्यास मोठ्या खंडपीठाची स्थापना करू असं देखील सुप्रीम कोर्टानं कालच्या सुनावणीमध्ये म्हटलं। 57 ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याचं सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं नमूद केलंय। तर पुढील सुनावणीपर्यंत महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका ह्या जाहीर करणार नसल्याचं निवडणूक आयोगानं कोर्टाला सांगितलं। या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे, त्या संदर्भामध्ये कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पण तो निर्णय होऊ शकतो, पण आज कुठल्या प्रकारची तशी काय ऑर्डर झालेली नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याच्या तिजोरीची चावी माझ्याकडे आहे असं सांगतात, तर चंद्रकांत पाटील हे राज्याच्या तिजोरीचा मालक आमचा आहे असं सांगतात। हा निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केली आहे। निवडणूक आयोगाने या वक्तव्यावर खुलासा मागवणं आवश्यक होतं, मात्र जे सुरू आहे ते सरळ कोर्ट ऑफ कंटेंट आहे असं
याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी करणार, त्याबरोबरच कारवाई न झाल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय. तिजोरी कुणाकडे आहे अशा पद्धतीचं एक खरं म्हटलं तर हा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग आहे. कोर्ट ऑफ कंडक्ट होऊ शकतं. आजच आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ. आज सरळ कोर्ट ऑफ कंडक्ट आहे. आजच आम्ही वकिलांशी चर्चा करू आणि तशाप्रमाणे निवडणूक आयोगाला पत्र देऊ. याच्यावर कारवाई झाली नाही तर कायदेशीर मार्ग देऊ. कर्जतमध्ये महायुतीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी मैदानात मध्ये उतरलेली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी अजित पवार स्वतः प्रचार करणार असून शुक्रवारी कर्जतमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलंय. गोंदिया नगर परिषदेचे शिंदेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत कटरे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभा घेतली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी गोंदिया नगर परिषदेवरती भगवा फडकवण्यासाठी काम करावं आणि डॉक्टर प्रशांत कटरे यांच्यासारखे एका उच्चशिक्षित उमेदवाराला निवडून द्यावं असं आवाहन केलंय. तर नगरविकास विभाग आपल्याकडे निधी कमी पडू देणार नाही असं देखील शिंदेंनी म्हटलंय. आपण डॉक्टर प्रशांत कटरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे. नगराध्यक्ष एक सुशिक्षित डॉक्टर आहे. मी नगर विकास मंत्री असल्यामुळे निधी कमी पडू देणार नाही. खासदार सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध होत आहेत. त्या हव्यासापोटी निर्माण होणारी परिस्थिती अतिशय गंभीर आणि चिंताजनक असल्याचं सुळेंनी या पत्रामध्ये म्हटलंय. काही ठिकाणी उमेदवारांना धमकावणे, दबाव टाकणे असे प्रकार घडलेले आहेत. हे लोकशाही मूल्यांच्या दृष्टीनं सर्वथा चुकीचं आहे. निवडणुका निर्भय आणि मुक्त वातावरणामध्ये व्हाव्या, लोकशाही मूल्य शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावी, या भूमिकेमधून निवडणूक प्रक्रिया राबवली जावी अशी अपेक्षा देखील त्यांनी या पत्रामधून व्यक्त केली आहे. साताऱ्याच्या वाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ महसूल मंत्री बावनकुळेंनी सभा घेतली. यावेळी निवडणुकीत कोणीही धमकी देऊन विकासाचं राजकारण करू नये अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मंत्री मकरंद पाटील यांच्यावरती नाव न घेता केली. धमकीला कोणी घाबरत नाही. काही काळजी करू नका. आपलं सरकार हे सौजन्यानं वागणारं सरकार आहे. आपलं सरकार कधी कोणाला धमक्या देत नाही. आणि कोणी धमक्या देत असेल, काळ बदललेला आहे. आता कोणी धमक्या ऐकत नाही. तो काळ गेला आता. चिपळूण नगर परिषद निवडणुकीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव विरुद्ध विनायक राऊत यांच्यातलं शीतयुद्ध सुरूच आहे. विनायक राऊत यांची भास्कर जाधव यांनी पाठिंबा जाहीर केलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश कदम यांच्यावरती टीका केली आहे. रमेश कदम यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळामध्ये सर्वाधिक तक्रारी अर्ज भास्कर जाधव यांच्याकडूनच झाले होते. त्याचा दाखला देत विनायक राऊत यांच्याकडून भास्कर जाधव यांचं नाव न घेता रमेश कदम यांच्यावरती टीका केली आहे. सध्याच्या स्थितीमध्ये भाजपकडे मोठी धनशक्ती असली तरी आपल्याकडे जनशक्ती आहे. गडचिरोलीकर नागरिक धनशक्ती नाकारून जनशक्तीच्या बळावरती मला निवडून देतील असा विश्वास काँग्रेसच्या गडचिरोली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कविता बोरेड्डीवार यांनी व्यक्त केला आहे. धुळ्यामध्ये मनपा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावरती संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. प्रभाग सीमांकन डावलून मतदारांची नावं टाकणं, मृत मतदार कायम ठेवणं आणि नवमतदारांना वगळणं यामुळे राज्य निवडणूक आयोगाची दिशाभूल आणि बदनामी झाल्याचा दावा पक्षानं केलाय. या पार्श्वभूमीवरती ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं धुळे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलंय. पंढरपूरमध्ये सत्ताधारी भाजपच्या विरोधात भगीरथ भालकेंच्या नेतृत्वात तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्थापन झाली. आघाडीनं नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी असणाऱ्या उमेदवारांना एक चिन्ह मिळावं अशी मागणी केली आहे. मात्र प्रशासनाकडून त्यांना अपक्ष ठरवलं जाईल असं सांगितल्यानं सर्व नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. वास्तविक तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं या लोकांना एबी फॉर्म जोडून एका चिन्हाची मागणी केलेली आहे. मात्र या आघाडीनं अर्ज भरण्यापूर्वी 3 दिवस आधी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करून चिन्ह गोठवणं गरजेचं होतं. त्यांनी तसं न केल्यानं त्यांना अपक्ष धरलं जातं असा पवित्रा निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी घेतलाय. त्या विरोधामध्ये या सर्व उमेदवारांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला.
हिंगोली शहरामध्ये संतोष बांगर यांच्याकडून प्रचार करण्यात येतोय. घरोघरी जात भावजय रेखा बांगर यांच्यासाठी हा प्रचार करण्यात येतोय. हिंगोली नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा आमदार तानाजी मुटकुळे आणि शिवसेना आमदार संतोष बांगर यांची प्रतिष्ठा पणाला लागली. बदलापूर नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. या नगर परिषदेसाठी महायुतीचे 2 मित्रपक्ष आमने सामने आले. शिंदेंच्या शिवसेनेकडून वीणा म्हात्रे तर भाजपकडून रुचिता घोरपडे या दोघी नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत. तर महाविकास आघाडीकडून प्रिया गवळी यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. मयुरा मोरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला रामराम करत पुन्हा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. खासदार सुनील तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. शिंदे सेनेची साथ सोडून गेलेल्या मयुरा मोरे यांनी शिवसेनेच्या महेंद्र दळवी आणि रोहा तालुका प्रमुख मनोज शिंदे यांच्यावरती उघड नाराजी व्यक्त करत अवघ्या 1 महिन्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये घर वापसी केली. प्रवेशानंतर केवळ 8 दिवसांमध्येच तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांनी त्रास देण्यास सुरुवात केली, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. कुठेतरी आपण एक वेगळ्या दिशेने एक करिअर तयार करू या हिशोबाने गेले. महिनाभर तिथे मी बघितलं, एक तर स्त्री म्हणून महिला म्हणून तिथे अस्तित्व मला तालुका प्रमुखांनी शून्य दिलं. मी आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल आता काही बोलणार नाही. एवढंच बोलेन, त्यांना इथला अभ्यास नाहीये आणि त्यांच्यामुळे त्यांच्या हातून ह्या घटना गोष्टी झालेल्या आहेत. लातूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. लातूरचे माजी महापौर आणि काँग्रेसचे सक्रिय युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे विक्रांत गोजमुगुंडे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. मुंबई इथं अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामध्ये गोजमुगुंडे यांनी प्रवेश केलेला आहे. गोजमुगुंडे यांनी 2019 ते 2022 या कार्यकाळामध्ये लातूर महानगरपालिकेचं महापौर म्हणून काम पाहिलं. ते सतत 3 टर्म नगरसेवक देखील राहिले. सोलापुरात उज्ज्वला थिटे यांच्या अपिलावरती आज पुन्हा सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद होणार असून अनगर नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर दाखल केलेल्या उज्ज्वला थिटे यांच्या अपील प्रकरणाची आज पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. थिटे यांनी अपील दाखल केल्यानंतर सरकारी पक्षाच्या वतीनं तहसीलदारांनी आपलं म्हणणं हे काल लेखी स्वरूपामध्ये न्यायालयासमोर सादर केलं. उद्याच्या सुनावणीमध्ये या लेखी बाजूवरती थिटे यांच्या वकिलांकडून प्रतिवाद होणार असून त्यावरती दोन्ही बाजूंचा युक्तिवाद हा पूर्ण झाल्यावर न्यायालय काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. जालना जिल्ह्यातील अंबड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. भाजप रासप युतीत नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय. भाजप नेते आणि मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर आणि नारायण कुचे यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती आणि वरोरा नगर परिषदेवरती भगवा फडकवण्याचे एकनाथ शिंदे यांचे मतदारांना आवाहन आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूरसह विदर्भामध्ये नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका लावला. त्या दोन्ही नगरपरिषदांमध्ये शिवसेना अतिशय मजबूत राहिली आहे. भद्रावती नगरपरिषदेमध्ये 1998 पासून शिवसेनेची सलग सत्ता राहिली. एखाद्या नगरपरिषदेवरती शिवसेनेची सलग इतकी वर्ष सत्ता राहण्याचं राज्यातील हे एकमेव उदाहरण आहे. बीड जिल्हा आता युद्धभूमी झालाय. कोणालाही जाती धर्माच्या नावावरती युद्ध खेळायचं असेल तर ते बीडमध्ये येतात. बीडचं नाव बिहारपेक्षा बदनाम आणि बदतर झालंय, अशी खंत ही माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी महानगरपालिका निवडणुकीनिमित्त आयोजित जाहीर सभेमध्ये बोलून दाखवली. आमच्या निवडणुका होतात तर आपण बरंच करता, गटबाजी विसरता, जातपात विसरता, धर्म विसरता. तर बीड जिल्हा हा आता युद्धभूमी झाला. कुणालाही खेळायचं असेल युद्ध जातीच्या धर्माच्या नावावर की बीडातच येतं. कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींसंदर्भात आज मंत्रालयामध्ये बैठक झाली. या 65 इमारतींना महापालिकेकडून नोटीस देण्यात आली. या संदर्भामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला नगरविकास सचिव असीम गुप्ता देखील उपस्थित होते. इमारतीत राहणाऱ्या लोकांना कागदपत्रामध्ये फेरफार झाल्याची कुठलीही कल्पना नव्हती. अगदी योग्य पद्धतीनं जसे खरेदी करताना कागदपत्र देतात त्याच पद्धतीनं व्यवहार झाल्याचं खासदार श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय.
तर काही इमारती अशा आहेत की ज्यामध्ये FSIचं उल्लंघन झालेलं आहे. या सगळ्यातून मधला मार्ग कसा निघेल या संदर्भामध्ये चर्चा केल्याची माहिती श्रीकांत शिंदेंनी दिली आहे. रेल्वे कन्सल्टिंग कमिटीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या खासदारांनी आवाज उठवला. रेल्वेचे अधिकारी त्यांच्या जबाबदारीवरती धरून काम करत नाहीत. मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयामध्ये बसून राहतात. प्रत्यक्ष रेल्वे स्थानकामध्ये ट्रॅकवर उतरून काम करत नाहीत. याबाबत रेल्वे मंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केली आहे. त्याबरोबरच रेल्वे अधिकारी खासदारांना माहिती देत नाहीत. मात्र जनता रेल्वेच्या समस्यांबाबत खासदारांना दोषी ठरवते. याबाबत देखील नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. रायगडच्या अलिबागमधील रखडलेल्या रस्त्यांबाबत भाजप नेते पंडित पाटील संतापलेले आहेत. अलिबाग विरार कॉरिडॉर हा रस्त्याचा आम्हाला फक्त गाजर दाखवलं असं म्हणत पंडित पाटलांनी सरकारवरच हल्लाबोल केलाय. भाजपच्या केंद्रीय दळणवळण मंत्र्यांवरती उघड नाराजी व्यक्त केली आहे. तर हेलिकॉप्टरनं न येता त्यांनी रस्त्यानं प्रवास करा असा इशारा देखील पंडित पाटील यांनी बांधकाम मंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांना दिलेला आहे. राज्य सरकारनं महामुंबईसाठी मोठा निर्णय घेतलाय. उत्तन ते विरार सागरी सेतूसाठी तब्बल 58,754 कोटी रुपयांना शासन मान्यता देण्यात आली आहे. 24 किलोमीटर लांबीचा उत्तन विरार मुख्य सागरी सेतू असेल तर सागरी सेतूला 30 किलोमीटरच्या जोड रस्त्यांनी जोडण्यात येणार आहे. हा सागरी सेतू पुढे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे मार्गे वाढवण बंदरापर्यंत जोडला जाईल. माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात झालाय. घराजवळ नातवासोबत फेरफटका मारत असताना अपघात झालाय. पाठीमागून येणाऱ्या चारचाकीनं माजी आमदार निर्मला गावित यांना उडवलं. अपघातामध्ये निर्मला गावित गंभीर जखमी झालेले आहेत. नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये निर्मला गावित यांच्यावरती उपचार सुरू आहेत. या अपघात घटनेचा थरारक व्हिडिओ हा देखील समोर आलाय. मानव आणि माकड संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाकडून SOP जाहीर करण्यात आल्या. उपद्रवी माकडांना जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी सोडण्याची उपाययोजना आखण्यात आली आहे. माकडांसाठी प्रशिक्षित बचाव पथक तयार करणार. मानवी वस्तीपासून 10 किलोमीटर दूर वन परिक्षेत्रामध्ये उपद्रवी माकडांना सोडणार आहेत. माकडांना पकडण्यासाठी अनुभवी लोकांना मानधन देखील दिलं जाणार आहे. 10 पर्यंत माकड बचावाकरता सुरक्षितपणे पकडल्यास आणि सोडल्यास प्रति माकड 600 रुपये दिले जाणार आहेत. तर 10 पेक्षा जास्त माकड किंवा वानर या संख्येसाठी प्रति माकड 300 रुपये दिले जाणार आहेत. बीडमधील डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणामध्ये पंकजा मुंडे यांनी गौरीच्या कुटुंबियांची भेट घेतली. शिरूर तालुक्यातील पिंपळनेर गावामध्ये जाऊन ही भेट घेतली आहे. यावेळी गौरी पालवेंच्या आई वडिलांसोबत पंकजा मुंडेंनी चर्चा करून घटनेची माहिती जाणून घेतली. या प्रकरणामध्ये न्याय मिळावा अशी मागणी पालवे कुटुंबियांनी केली आहे. गौरीच्या आत्महत्येच्या आरोपामध्ये नणंद आणि दीराला अटक करण्यात मागणी गौरीच्या वडिलांनी केलेली होती. गौरी पालवेच्या वडिलांनी वरळी पोलिसांना पत्र लिहिलंय. गौरीच्या हत्या प्रकरणात फक्त अनंत गर्जेला अटक झाली. या प्रकरणामध्ये दीर अजय गर्जे आणि नणंद शीतल आंधळे हे मोकाट फिरतायत असा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आलाय. तर अनंत आणि गौरी राहत होते त्या बिल्डिंगचा CCTV फुटेज हे देण्याचं देखील मागणी गौरीच्या वडिलांनी केली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.